नमस्ते. मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ, आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे. सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले आहे. सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे. कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं. आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर, आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत. त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं. हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे. नमस्कार. दुर्गमानवाडमधील विठ्ठलाई देवी मंदिरचे पुजारी अरुण गुरव हे चैत्र यात्रेनिमित्त बुधवारी ज्योतिबा डोंगरावर आले होते. दर्शन घेऊन रात्री त्यांनी बहिणीकडे मुक्काम केला. गुरुवारी सकाळी ते मित्रासह चारचाकीनं गावाकडे परतत होते. सकाळी 7:30च्या सुमारास आंघोळ करण्यासाठी ते शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात उतरले. मात्र पोहताना त्यांची दमछाक झाली. ते गटांगळ्या खात असल्यानं नागरिकांना त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र नागरिकांचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं ते नदीपात्रात मध्यभागी बुडाले. घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस, तलाठी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. गुरुवारी दिवसभर शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र सायंकाळी अचानक आलेला पाऊस आणि वाढत्या अंधारामुळे ही मोहीम थांबवावी लागली होती. त्यानंतर आज सकाळपासून आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाकडून नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली. दुपारी 12च्या सुमारास नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी CPR रुग्णालयात पाठवलाय. गुरव यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.